माझी पाठची बहीण देवी हिच्या लग्न मोठ्या थाटामाटात पार आणि त्या लग्न सोहळ्यात देवीची मनात घोड्याच्या रथातून चालली होती। त्याच वेळेला रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो आणि त्या वेळेला मात्र कंस राजा सावध राहा म्हणे, सावध राहा। तुझा हात देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली खेचली। वासुदेव देवकीला बंदीशाळेत ठेवलं आणि देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या साई मुलांचा प्राण घेतला। सातवा बोलला आणि आठवा म्हणे तर काय खराने आणि काही नाही हे मला आता कळत नाही, परंतु त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे। आले माझ्या लक्षात माझी मानलेली बहीण पुटका ही राजकोकुलात पाठवावं आणि तिच्याकडूनच त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त करावा। पुटका Shut up!
असा कृष्ण पादाने मस्ती करत आहे. पुत्र तू गोकुळात जाऊन त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा. ठीक आहे. नंदराणी तुझा मी तुझ्या बाळाचे विश्लेषण केले नाही. मी मथुरेची राजा आहे. माझे पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून जाते की नंदाच्या घरी एका महान हत्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेता स्वर्ग प्राप्त होईल म्हणून मी तुला आहे. मी ब्राह्मण बनले आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही. परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या स्थानातून सदैव अमृतला दान मला जाऊया. त्या तुझ्या बाळाला माझ्या तो अमर होईल. ते किती बांधे माझ्याकडे. या यशोदाबाईला भुलवून या यशोदाबाईला भुलवून शेवटी या सुंदर स्त्रीला आपल्या घराच्या भावाला घेतला. मित्र ही एक सुंदर स्त्री नसून एक सुंदर राक्षस आहे. सुंदर राक्षस आहे.
रसिको आताच झालेल्या या गीतासाठी आणि नृत्यासाठी मनाली महादेव चव्हाण अंगणवाडी सेविका यांच्याकडून 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलं आहे। बाबू बुधन गावकर अनन्या पवन यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, विकास दादा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, सागर अनिल चव्हाण यांच्याकडून मोर नृत्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक, स्वराज सुमित कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आणि आताच झालेल्या पहाटेच्या गीतासाठी भावेश कदम, मयूर शिरकर जिगरियार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ मिळवले आभार, धन्यवाद। तुलाप्रमाणे मग ते कळली पण काही नाही आता मागवले जातो त्यांचा म्हणे अशाच त्यांना धाक द्यायला आहे काय कोण वाढले आपणच म्हणजे प्रेक्षक वर्ग आपण सर्वांनी मनावर घेतलं तर काय होणार आपण बोलतोय त्या प्रेक्षक वर्गाचं काय प्रेक्षक वर्ग पण असणार आहे आपल्या सोबत अशा नारदामाना दिसायला तो हा ना थोडीशी लक्षात भरली बघ असं काय झालं तुला लक्षात आता त्या माणसाला लक्षात कोणतं कारण लागत नाही बरोबर आहे तुझं पहिली माणसं कशी सगळीच माणसं 100 वर्षाच्या पुढे झाली आता वैभव शोधण्यासाठी त्याच्या आधी जे आलं गाठी हो ग आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच बघ हो ग परिस्थिती थोडीशी बदलते लोक चुलीवर जेवण खायला पसंत करतात नाचणीच्या भागण्यासाठी लोक तरसतात आताची लोक नाचणी विकत गेला पहिलं जरी शेती करायला लागले तर जग आणि तर यामधील परिस्थिती तुझ्या डोळ्यासमोर आलीच असेल अगं हो पण याच्या पुढची वाट कुठून आली कशी मला तर मुलीच पाहिजे नाही बस काय करायचं आता काय ते खेळण्या मावशीला बोलावं लागणार मावशी अगे मावशी कोण ग? अगं मावशी दादा हो ग काय झालं तुला सकाळी सकाळी बोललाय ना? अगं मावशी येते ना बाजाराला बाजारात जायचंय? हो ग मावशी बघ आले तयारी करून गजून येते जोडीला बाजारा बोलवले गोड बोलीला
शृंगारी नृत्यासाठी भावेश कदम, मयुरेश शिरकर, जिगरिया यांच्याकडून एक रुपयाचा पारितोषिक आला आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ यांच्यावर धन्यवाद. त्याप्रमाणे सोन्या ग्रुप सावर्डे, सोन्या बैलाचे मालक राहुल पवार यांच्याकडून एक रुपयाचा पारितोषिक आला आहे. आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद. बाई दमले हो सगळे. काय बरं आहे ना? थंडी आहे काय? नाही. तरी एवढी स्वेटर दिसत आहेत. बरं ठीक आहे, जरा यांच्याकडे बघते. नाहीतर बोंबात आहे माझ्या नावानं. बाय 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 माझी सोना, माझी पिल्लू. एवढं कोण आली शेवटी माझ्या तोंडात मुंगी आणणारी? तुला म्हणून सांगते, तुम्हालाही सांगते, तशी मी आहे अजून कमी ताट. तशी मी आहे अजून कमी ताट. माझं वय झाले नाही अजून 60. परत जर पोलीस खेळते तर अशात झाले सगळे ताट. अरे पूर्व कशाला मला बोलावलं? आम्ही पोरी काटमाट करू पत्रेच्या भागात चाललंय. आपण मग जायचं ना? काय चाललंय काय? आल्यापासून बघते नुसतं वाचवटपणा करते. काय झालंय काय नक्की? सांगते, जर माझ्यासोबत बाजारात यायचे असतील ना तर माझ्या सगळ्यांनी मान्य करावे लागते. चालेल नाही? चालेल पण चालेल ना? आली वाटली अरे पुरी बाजारात जायचं खरं आहे. हे दिसलंय ते दिसतंयच मलाही आणि यांनाही. दिसतंय ना? दिसतंय ना? जे घेतलंय ते दिसतंयच. आपण घेतलंय काय? हो माझ्या बिटुळे बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या मालाची मी आरोळी कशी बरं देऊ? अगे राधाबाई, काय घेतलंय काय बाजाराला? हो हो काल सकाळी यमुनेतील वाट भरले पाण्याने येतील. तुला त्या यमुनेच्या तीरात पाणी मिळणार ना मावशी. पुढचा ऐकून तर घे. म्हणजे अजून पुढे मावशी. सांगताय काल सकाळी यमुनेतील वाट भरले पाण्याने गडबड केली. या बाईने नेहमी वापरत आहे. वाट भरली होते याने. अय्या, म्हणजे तू घरी आणलंय मावशी. पण जास्त पाणी नाही टाकलंय मावशी. हे काकावर विचारताय जास्त पाणी आहे का म्हणून. काय काका, पाणी अजिबात नाही. पण घरी आहे घरी. अगं चिकून रे, काय करते याने? गेली कुठून माझ्या नशिबात आली नाही बाबा. कुठून माझ्या नशिबात आली ना तर माझं
का तुम्हाला म्हणून सांगते, तुम्हाला माहितीच आहे नेहमी असतं, पण ह्यांना म्हणून सांगते का माझ्या हिरेचं पहिलं लग्न झालंय बरं का काका. तिचं पहिलं लग्न झालंय पण काका मी इथं स्वतः तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे. एवढी वाचतपणा ऐकते ना म्हणून मी इथं तुझं लग्न लावून देते. आणि मुख्य कारण मुख्य कारण म्हणजे त्या अशा कोणत्या कठीण आहेत आताच्या पोरींच्या तुम्हाला माहितीच असतील बरोबर आहे की नाही. आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील ना. अटी घालत नाही आताच्या पोरी हो हो भावना पोचलेली आहेत. अट क्रमांक 1 अट क्रमांक 1 अट क्रमांक 1 मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का बरोबर ना. ती अट आहे का म्हणजे सगळ्या पोरींच्यात नसतात त्या असतात बघा काय. अट क्रमांक 2 घरात दगड आहे का आहे ना अट नाही अट. तुम्हाला डबड म्हणजे तरी माहिती आहे का नाही काय 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 डबड म्हणजे काय. हा तर घरात म्हातारा म्हातारी आहे काय काय मुलांच्या अटी असतात. अट क्रमांक 3 मुलग्याला सरकारी नोकरीत आहे काय बरोबर ना. म्हणजे तुमच्याकडे अटी नाहीच आहेत वाटतं. आमच्या इकडे खाली खूप अटी आहेत तुमच्याकडे अटी नाही बरं ठीक आहे. तर अशा अटी आहेत पण माझ्या ह्या हिरेच्या अशा कोणत्या अटी नाहीत. तुझा फक्त एकच म्हणणं आहे की नवरा साधा आणि सरळ पाहिजे अजून काय राहिल्या बाय बाय. राव यांचं नाव येते. तर चौकीवाड्याला 7 खांब चौकीवाड्याला 7 खांब दशरथाच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये आणले 15 असं आहे का. राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयांची घेतली साडी कोळंबीत मोडली घडी नेसली साडी लवकर झाले तेरवर या गावी कमरेला किल्ल्या उघडलं दार आता पडल्यात तर कमरेला किल्ल्या उघडलं दार दारा शेजारी भिंत भिंत शेजारी कपाट कपाटा शेजारी खाट खाटेवर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत वाटे आणि वाटेत तू पसर का निनाद रावण चरू तू पसर का आम्हा दोघांचा जोडा लग्न नाही झाले म्हणून म्हणते. तू पसर का आम्हा दोघांचा जोडा तिथे सदा पाहतात पण निनादराव तुमच्यासाठी काय मूड आहे माझ्या हृदयाचं डाळ. जरा लक्ष दे. लक्ष तर आहेच. विवेक गुरव यांचं एक छानचं नाव घे पाहू. विवेक नाव घ्या. मान खाली घालायचे की वरती ठेवायचे. खरं उखाणात तो 2 ओळींचा फक्त बरोबर आहे की नाही मावशी. हो मावशी अहो तुम्हालाच म्हणते बरोबर आहे ना. खरं तर उखाणात तो 2 ओळींचा फक्त पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मला चौकस. कार्यक्रम करता करता आमची मैत्री होती घट्ट. कार्यक्रम करता करता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट पण माझी एंट्री होता क्षणी नाव काय विवेकराव प्रेमातच पडले चक्कर. नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट अशी आहे माझी आणि विवेकरावांच्या प्रेमाची गोष्ट. आता चला तर आता तू एकटीला सांगितलंस ना. अगे मावशी विकास जाधव यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशी नाव घेतलं पाहिजे. विकास जाधव विकासराव नाव आहे का नाही नाही म्हणतात
मध्येच आले 21. काय आले 20. वा 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 लक्ष काय आहे तर नाही नाही म्हणतात मध्येच आले 21. तेरवण नगरीत आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी भरली गाडी लवकरच आले तेरवण या गावी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी बरं का म्हणतात तसे आम्ही सारे कलाकार हौशी आणि आज नाव घेते त्या अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. बरोबर आहे की नाही मंडळी. अशा वेळी कोणी कोणाला देतं का धोका. जर धोका द्याला तर तगडं चुकेल. बरोबर आहे की नाही. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. माझं नाव काय बोलला विकास राव. मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोलता. श्री केदारनाथ प्रसन्न डेलवान संघाचा हुकमी एक्का विवेक गुरव यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीला नाव घेतलं पाहिजे. कोण आहेत कोण? विवेक गुरव. काय चाललंय काय? बरं ठीक आहे तुम्ही परत नाव घ्यायला सांगताय म्हणून तुमच्यासाठी. तर लग्नात जेव्हा कोणी तेव्हा मावशी असते. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे हो मावशी. बरोबर आहे की नाही. आता ह्या अशा पोरीने लावले लिपस्टिक पावडर लावल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही. पाहिजे ना. लग्नात जेव्हा पोरी तेव्हा मावशी असते आणि विवेक राव नंतर भेटा तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते. रवी दाभाडे हे सुद्धा बघ पुण्यावरून आले आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं सुद्धा एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे. रवी दाभाडे. नाव ऐका रवी साहेब. नाव ऐका. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. तुम्हाला आकाश दिसत नसेल कारण वरती कपडे आहे. बरोबर ना. होय ना. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या नावात काय असतं. नाव घ्या नावात काय असतं. नावात असतं सासूचे सासू पण सुनेचे सून पण नंदेचे नणंद पण थोरांचे थोर पण मोठ्यांचे मोठे पण आणि लहानांचे लहान पण. बरोबर आहे की नाही. नाव घ्या नावात काय असतं. नावात असतं सासूचे सासू पण सुनेचे सून पण नंदेचे नणंद पण थोरांचे थोर पण मोठ्यांचे मोठे पण आणि लहानांचे लहान पण. नाव काय बोलतात रवी. आणि रवींद्र साहेब तुम्ही कधीही काहीही म्हणा तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. मावशी त्याचप्रमाणे आदत सर्किट ग्रुप सावर्डे उदेवाडी सोनूबाई यांच्याकडून सुद्धा नाव घेण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. मावशी सोनूबाई यांचं नाव घ्यायचं आहे. सोनूबाई आहे त्याच्या अगोदर इकडे आले बक्षीस मला त्यांचं नाव घेते. सह्याद्री कोकणकर युट्यूबर आमचे मनीष दादा लांबे. त्याला नाव आहे का. तर शिवरायांचे सोनाचे जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे सोनाचे जिजाऊंच्या स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे. परत घेऊ का है ना. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे. घोरपडे बंधू थोरते घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते आंबेराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि मनीष दादा तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. आम्हा कलाकारांचे मावशी या मंदिरातील पुजारी बघता शांताराम गुरव हे तर हट्टच करून बसले. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीने एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे. शांताराम गुरव या मंदिराचे पुजारी. बरं ठीक आहे. आता पुजारी नाव व्यवस्थित पाहिजे की नाही. तर विठ्ठलाचा करते धावा विठ्ठलाचा करते
ते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का काका. आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले, दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशी दर्शन करते घराची कहाणी. अहो खूप खूप शोधलं, खूप शोधून नाही कोठेच सापडलं नाही पत्र. पण मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि पुजारी साहेब तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना प्रेरणा. बाई तुझं सांगितलं आणि एवढी मोठी लिस्ट आली. आता बाई तुझं काय घेतलंय? त्या कोंबड्याची बा जेव्हा आधी मला जात बाई बघा माझी हिरा अजून कोंबड्याच्या बागे बरोबर उठते. हो हो त्या कोंबड्याची बा जेव्हा आधी मला जात गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. मेरीच ते मोठे जाऊन तुला गाडी वाचलं दिसणार ना. अगं पुढचा ऐकून तर घे. अजून पुढे हो बरं बाई. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ म्हणून आणलंय दुधाचे माठ. वा 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 मारत का? हो मार. हो सरकार काय गे नाही काय गे नाही काय घेतलंय काय? आम्ही नाही इथे. बरं ठीक आहे. काय घेतलंस काय बाजारात ते सांग. सांगते आई. देवदूताची विक्रीने प्रपंच चालतं आमचा नवा. आणि तुझाच नव्हे आम्हा साऱ्या गवळणीचा प्रपंच त्याच्यावर चालतो. देवदूताची विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. मी आणलाय का वा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ लाईन नवा. कळलं का? अजिबात वागण्यात जायचं नाही. या माझ्या पिटुकलीच्या अजिबात वागण्यात जायचं नाही बरं का. बरं हो माझं. अगं बाय बाय माझी मुंद्रा नाही सुंदरा काय घेतलंय काय बाजाराला. मावशी कसली मी करता झाली भांडणे तू काय तू मी चालवलंय. बरोबर सांग. अगं तू मी करता झाली भांडणे तू. आता सगळ्यांनी बसायचो बसले आणि मी घेतलंय तू बाई म्हणजे तू घेतलंय मावशी सुपा चालतं ग माझ्या बरेचं रूप. चला तर झाडे ना ग. तुझ्याकडे बघू जास्त मुरटते मावशीला इथे नाव दे मुलं आपण जाऊया ना बाजारात. एवढा बरं ठीक आहे. हे चमेली आहे का मावशी? नाही दादा ही चमेली वाटते का? ही चमेली वाटते का? हा यांचं बरोबर आहे. चमेली नाहीच आहे. ही आहे माझी फुगेली. अहो फुगेली बाई मावशी काय बघा ना फुगेली म्हणा चमेली म्हणा दाबेली म्हणा. काय घेतलंय काय बाजाराला. मावशी घेतलंय लोण्यासारखी हाय माझी जोडी. आता काय झालं म्हणजे काय आम्हा मुलींना विचारलं कोणी काय सांगितलं नाही तो. माझं काय नेहमीचं कशात काय ना फाटक्यात काय तुला मावशी सांगितलं पाहिजे ना. माझ्याशी बरं ठीक आहे. तर मथुरेला जायचे आहे वळणाची वाट. मथुरेला जायचे आहे वळणाची वाट. माझ्या आहे फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कमी संपते ते करणार तुला नाही. चला तर मग साध करुणी चालली
तोई गजरा मारलेला माठ सारा भरलेला Thank you.
गोदावरीचा कुंजवनात वाढला सोळा देवानी उदारीचा कुंजवनात श्रीकृष्ण म्हणाले काचपत देवीच्या पोटी आठवतात घेऊन दोषांना नाश करेल तो मी आठवतात श्रीकृष्ण भगवान बोला कुंडली त्या पक्षाची खोड कशी मोडायची आले लक्षात बंद केले पाहिजे मग त्यावर चालत येईल ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर सोपवली पाहिजे सुदामा हे सुदामा
बाबा एकाएकी बोलण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16 सूत्र 108 वेळा साठवण मात्र नक्कीच त्या न जाऊ देता आपल्या दुकान झालं पाहिजे. ही कामगिरी तुम्हा दोघांवर सोपवत आहे. ते बाबा एवढीच त्या कामगिरी चालू आपण तुझ्यावर येतो मी. अरे सुदामा देवाने सांगितलेली कामगिरी ऐकली ना? बाबा कामगिरी मी पूर्ण ऐकली बघ, परंतु देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी मला काही झेपणार नाही बाबा. अरे 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा येतो. अरे पहिलंच तो अंग बाहेर काढतोस म्हणजे काय? तब्येत बघूनच मी नाही म्हटलं. अरे तब्येत बघ माझी. अरे तू नाही म्हणाला तू करणार कोण कामगिरी? ते सुद्धा बरोबर आहे. मग देवबाप्पांची आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे ना. करायचे काय? अरे बघ काय तो आपला बोबडा आहे ना. अरे हा, अरे त्याला बोलावून घेऊया आपण. बोलावून घे पटकन. आपण कामगिरी 100% ते मिळून आपण व्यवस्थित कामगिरी पार पडू. एकटाच नाही होय ना? मग पटतो जवळ आहे का? बघ जवळ आहे का लवकर असेल काय बाबा? जवळ आहे का बघ. हो गरजेचं आहे आता. अरे अरे तू काय अरे इथे आवाज आला. बोबड्याचा आवाज आहे. बोबड्याचा आहे. तरीच मला वाटलं पाठीवर कुठेतरी आवाज आला. मग काय मग थोडं हात मारून बघ बाबा. अरे लाभ गेला अरे असेल बघूया. एकटा बघता एकदा मारण्याचं राहू दे. मग आपण काय करणार बघतो. मला बघतो. बघ अरे